Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall discuss second part of activity sheet number 7 which is for standard 10 subject English lower level. This activity sheet also given with answers. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to discuss about the second part of this activity sheet number 7. As you know that in part 1 we have completed question number 1A, 1B, then question number 2A which was the activities related to the scene passage. Now we shall continue question number 2B. चला तर आपण क्वेश्चन नंबर 2B पासून स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 2B हा सुद्धा इथे देखील एक सीन पॅसेज दिलेला आहे, तो आपण बघूया. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 2B. रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. इट इज फॉर 10 मार्क्स. इथे सुद्धा सीन पॅसेज दिलेला आहे तुमच्या वर्ल्ड हेरिटेज या लेसनमधून. आपण डायरेक्टली क्वेश्चन्स बघूया, ॲक्टिव्हिटीज बघूया. B1 नेम द फॉलोइंग. खालील वर्णन जे केलेलं आहे त्याला एका शब्दामध्ये नाव द्या. 1. द कंट्री वेअर माउंट हंक्शन इज सिच्युएटेड इन. तो देश की ज्या देशामध्ये माउंट हंक्शन वसलेलं आहे. आन्सर इज गिवन चायना. सेकंड एक्सप्लेनेशन. The famous dam in Egypt on river Nile. इजिप्तमधील नाईल नदीवरती जो फेमस डॅम आहे त्या डॅमचं नाव काय आहे? आन्सर नाईल. नेक्स्ट. द फेमस डॅम इन इजिप्त ऑन रिव्हर नाईल. आणि इजिप्तमधील नाईल रिव्हरवर जो फेमस डॅम आहे त्या डॅमचं नाव आहे. आन्सर अस्वान हाय डॅम. थर्ड. द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम इज ॲडमिनिस्ट्रेड बाय. आन्सर थर्ड युनेस्को. फोर्थ वन. द नाईल व्हॅली कंटेन्स मेनी एन्शंट. आन्सर artifacts. So these are the questions and answers of activity number B1. त्यानंतर तुम्हाला इथे वर्ल्ड हेरिटेज या लेसनमधून इथे एक पॅसेज दिलेला आहे. यू हॅव टू रीड दिस पॅसेज केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस पॅसेज. ओके, आता आपण डायरेक्टली B1 B2 ॲक्टिव्हिटी बघूया. ओके, B2. कंप्लीट द फॉलोइंग वेब. ही दिलेली वेब किंवा डायग्राम पूर्ण करायची आहे. मेन पॉईंट दिलेला आहे. द सिग्निफिकंट अस्पेक्ट्स रिक्वायर्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर होण्यासाठी कोणते महत्त्वपूर्ण घटक आवश्यक असतात. 2 अस्पेक्ट्स यू हॅव टू राईट हिअर. 2 अस्पेक्ट्स आपल्याला लिहायचे आहेत. ते आन्सर इथे आपण बघू शकतो. त्या आन्सरमध्ये मेन पॉईंट्स आपण आहे तसा दिलेला आहे. And first aspect is given here. It should have cultural or natural importance to humanity. And second one, the places should include forests, lakes, monuments, buildings, and cities. Next, B3. चूज द करेक्ट मिनिंग फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. B3 ॲक्टिव्हिटीज ही तुमच्या वर्डच्या रिलेटेड असते. इथे एक वर्ड दिलेला आहे आणि त्या वर्डसाठी सिमिलर मिनिंग तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत ABCD. त्यापैकी एक चूज करायचं. फॉर एक्झाम्पल डिटरमाइन. तर यासाठी ऑप्शन दिलेले आहेत. A थिंक ओव्हर, B डिसाइड, C आस्क फॉर अँड D लुक ओव्हर. तर आन्सरमध्ये बघू शकतो डिटरमिनसाठी सिमिलर वर्ड आहे डिसाइड. त्याप्रकारे आपण इथे सेकंडमध्ये मॉन्युमेंट ऑप्शन दिलेले आहेत. A स्टॅच्यू, B पिलर,
C. Memorial building, and D. Fort. And right answer is given here. Monument means memorial building. Third, significant. Options A. Clever, B. Effective, C. Systematic, and D. Important. And the right answer of significant similar word, that is important. And last one, fourth one, disaster. Options are given here. A. Problem, B. Incident, C. Calamity, and D. Accident. And the right answer is disaster means calamity किंवा अपत्य आपण म्हणू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B4 विच इज रिलेटेड टू द ग्रामर. 1 सेंटेन्स दिलेला आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. या सेंटेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करून हे सेंटेन्स परत लिहा. आन्सरमध्ये बघू शकता, द वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरियाज. आता हे कशा प्रकारे आलं ती नॉट ओनली बट ऑल्सोची ग्रॅमॅटिकल व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सेकंडमध्ये सेंटेन्स दिलेला आहे. टू प्रोटेक्ट टेम्पल्स आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन यूज ॲज वेल ॲज. इथे पण बघा नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज लगभग सेम आहे. तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता जिथे टू सेंटेन्स कंबाईन करण्यासाठी यूज होऊ शकतो. आन्सर बघा, टू प्रोटेक्ट टेम्पल्स ॲज वेल ॲज आर्टिफॅक्ट्स UNESCO launched an international campaign. Then next activity B5 personal response question. What are our duties towards preservation of any historical site? म्हणजे कोणती ऐतिहासिक ठिकाण प्रिझर्व करण्यासाठी किंवा सुरक्षितपणे जतन करण्यासाठी आपलं काय कर्तव्य आहे. आन्सर एक मॉडेल म्हणून दिलेला आहे. Our ancestors all over the world have bestowed upon us the spectacular, wonderful monuments, structures and sculptures, etc. It is the part of our ancient history. They are the wonders of arts and architectures. The whole world feel proud of these ancestral treasures. They remind us of the past glory. So we should preserve it. We should not write anything on walls or monuments. We should take care of it instead. We should keep cleanliness around it. Thus we can preserve its beauty. तर या प्रकारे आन्सर आपण पर्सनल रिस्पॉन्समध्ये लिहू शकतो. ओके, लेट्स बिगिन सेक्शन 3, दॅट इज पोएट्री. Question number 3A. Read the following extract of the poem and do the activities. तुम्हाला पोएम मधल्या काही स्टांजेस दिलेले आहेत ते खाली, आपण ते नंतर बघूया. आणि त्याच्यावरती 3 ॲक्टिव्हिटीज म्हणजे 3 क्वेश्चन दिले आहेत ते बघूया. A1 बघूया. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य पूर्ण करा. 1. The narrator was always getting flogged when dash dash. आन्सर आपण बघू शकतो, अंडरलाईन केलेल्या लाईन्स आन्सर आहे. द नॅरेटर वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड वेन हिज ब्रदर जॉन टर्न आउट अ फूल. सेकंड सेंटेन्स, द नॅरेटर इंटेंडेड ब्राइड बिकेम डॅश डॅश. आन्सर, द नॅरेटर्स इंटेंडेड ब्राइड बिकेम हिज ब्रदर जॉन्स वाईफ. इथे पोएमचे स्टांजा दिलेले आहे, जसे तुम्ही बघू शकता. हे रीड करा प्रॉपरली. 2 स्टांजाज आर गिवन हिअर. आणि त्या स्टांजाच्या खाली राहिलेल्या 2 ॲक्टिव्हिटीज आता आपण बघूया. A2. राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोएम यू फाइंड इम्पॉसिबल बट ह्युमरस. या कवितेमधून जे स्टांजा दिले आहे त्याच्यामधून अशा 2 ओळी लिहा की ज्या अशक्य आहेत मानवाला करणं किंवा ह्युमन बिईंगसाठी, परंतु त्या ओळी वाचल्यानंतर खूप ह्युमरस म्हणजे विनोदी लाईन्स आहेत, हसायला येतं. अशा कोणत्या ओळी.
तर इथे आन्सर आपण बघू शकता A2 मध्ये इम्पॉसिबल अँड ह्युमरस लाईन्स. 1. पोएट्स इंटेंडेड ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. कवीसाठी नियोजित केलेली पत्नी त्याच्या भावाची बायको होते, या प्रकारचा अर्थ आहे. अँड सेकंड लाईन, अशा कोणत्याही ओळी तुम्ही या पोयममधून लिहू शकता, त्या ह्युमरसच आहेत. वेन द पोएट्स डाईड, जेव्हा कवीचं निधन झालं, द नेबर्स केम, शेजारी आले, अँड बरीड हिज ब्रदर जॉन, आणि त्याच्या भाऊ जॉनलाच बरीड करून आले, दफन करून आले. ओके. थर्ड ॲक्टिव्हिटी आहे राईट डाऊन द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या कवितेमधून रायमिंग वर्ड्स लिहा, जे की तुम्हाला खूप इझी जाईल. रायमिंग वर्ड्स. 1. डॉग्ड, फ्लॉग्ड. 2. स्कूल फुल. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. बी ॲप्रिसिएशन ऑफ पोएम. तुम्हाला कोणती एक पोएम दिली जाते, त्याच्यावरती ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट युजिंग द पॉईंट्स गिवन बिलो. इथे तुम्हाला इफ ही पोएम दिलेली आहे, पूर्ण पोएम दिलेली आहे, ती तुम्ही केअरफुली रीड करायची आहे, आणि ॲप्रिसिएशनसाठी जे पॉईंट्स दिलेले आहेत ते पॉईंट्सनुसार तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी पॉईंट दिलेला आहे टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम और सेंट्रल आयडिया इन 2 or 3 लाईन्स. ओके, 2 मार्क्ससाठी आहे. हे पॉईंट टाकूनच तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. ओके. इफ या पोएमची ॲप्रिसिएशन होऊ शकतो. जे टायटल ऑलरेडी तुम्हाला कवितेमध्ये दिलेलं आहे. टायटल इज इफ. पोएटचं नाव त्या पोएमच्या एंडिंगला दिलं ते रुडयार्ड किपलिंग. राईम स्कीम, फर्स्ट स्टांजामध्ये ए 4 वेळा ए, अँड अदर स्टांजा जे बाकीचे स्टांजा ए बी अशा प्रकारे राईम स्कीम. 4th, फिगर ऑफ स्पीच. याच्यामध्ये काय यूज केलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट फिगर्स ऑफ स्पीच आहेत, ते म्हणजे अँटिथिसिस अँड पर्सॉनिफिकेशन. ओके. आता मेन जे 2 मार्क्ससाठी नेक्स्ट पॉईंट शेवटचा, जो थीम और सेंट्रल आयडिया, कवितेचे सारांश लिहायचा आहे किंवा कोणत्या विषयाशी रिलेटेड ही कविता आहे त्याच्याबद्दल. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज सर्टन व्हॅल्युएबल pieces of advice imparted by a father to his son. Several of the lines in the poem begin with the conjunction if. The theme running through the poem is that if the son fulfills certain condition, he can rest assured of certain favorable results. Both the conditions and the results have a direct bearing upon the lives of all young people. या प्रकारे लिहा, किंवा तुम्ही इझी थीम तयार केली असेल तर ती थीम तुम्ही लिहू शकता. ऑल राईट. नेक्स्ट सेक्शन नंबर 4, दॅट इज नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजे अनसीन पॅसेज, एक अनसीन पॅसेज दिले असेल त्याच्यावरती. इथे एक अनसीन पॅसेज दिले, इझी आहे. इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल फोनचे काय महत्त्व आहे, व्हॉट इज द बेनिफिट्स, त्याचे काय बेनिफिट्स किंवा फायदे आहेत, याच्या रिलेटेड तो पॅसेज आहे. तो पॅसेज तुम्ही केअरफुली रीड करा. खाली दिलेला आहे, मी तुम्हाला दाखवेल. आपण डायरेक्टली ॲक्टिव्हिटीज बघूया. क्वेश्चन नंबर 4, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम द फॉलोइंग, कम्प्लीट द सेंटेन्स. खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत ते करेक्ट ऑप्शन चूज करून वाक्य पूर्ण करा. 1. डॅश इज द लेटेस्ट फॅसिलिटी अवेलेबल ऑन द मोबाईल. मोबाईलमध्ये डॅश ही लेटेस्ट फॅसिलिटी अवेलेबल आहे. A. MP3 म्युझिक. B. अ कॅमेरा. C. अ कॅल्क्युलेटर. और D. इंटरनेट. सेकंड सेंटेन्स दिले, मोबाईल फोन इज अ म्युझिक मस्ट ड्युरिंग A. लोनलीनेस. B. लेजर टाइम. C. नॅचरल कॅलॅमिटीज. और D. हॉलिडेज. आता आपण आन्सर बघूया. नेक्स्ट थर्ड सेंटेन्स पण अगोदर बघूया. मोबाईल फोन कीप्स यू connected to your dash all the time. A. Office. B. Internet. C. Friend and family. D. Alarm. And next sentence, you can operate a mobile phone dash from tower anywhere. C. Wherever. Or D. Nowhere. Answer बघा. Answer
1. Internet is the latest facility available on the mobile. सेकंड मध्ये मोबाईल फोन इज द मस्ट ड्युरिंग नॅचरल कॅलॅमिटी आन्सर आहे राईट ऑप्शन. थर्ड, मोबाईल फोन कीप्स यू कनेक्टेड टू युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑल द टाइम. अँड फोर्थ वन, यू कॅन ऑपरेट अ मोबाईल फ्रॉम एनिवेअर इज द करेक्ट ऑप्शन. ओके, इथे पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज रीड करा केअरफुली. आपण इथे पॅसेजबद्दल डिस्कस करणार नाही कारण टाईम आपल्याकडे कमी आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी आपण डायरेक्ट बघूया. A2, कम्प्लीट द वेव विथ सुटेबल वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पॅसेज. ही वेव पूर्ण करायची. मेन तुम्हाला पॉईंट दिलेला आहे. फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय मोबाईल फोन आपल्याला काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो, काय काय सुविधा देतो, त्याच्याबद्दल 4 पॉईंट्स लिहायचे आहेत. आन्सर आपण बघूया. ओके, मोबाईल काय फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड करतो. 1, वी कॅन टेक फोटोज एनी टाइम एनीवेअर अँड स्टोअर देम. वी कॅन सेंड और रिसीव SMS or message anytime. We can listen to music whenever we want, and it can tell the time and calculate anything. तर हे जे आपण त्याचे युजेस लिहितो ते पॅसेजमध्ये ज्याप्रमाणे दिले आहेत त्याच्या आधारेच लिहायचे, स्वतःच्या मनाने नाही. नेक्स्ट क्वेश्चन A3, मॅच द नाउन्स विथ द ॲडजेक्टिव्स फ्रॉम द पॅसेज. तुम्हाला कॉलम A मध्ये नाउन्स दिलेले आहेत आणि कॉलम B मध्ये त्या नाउन्सला डिफाईन किंवा डिस्क्राईब करणारे वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह दिले आहेत, ते आपण तुम्ही राईट मॅच करायचे आहेत. कॉलम A मध्ये वर्ड ते आहे ते नाउन्स इन्स्ट्रुमेंट, रेन्स, क्वालिटी अँड लाईफ. अँड B मध्ये सुपिरियर, लोनली, अट्रॅक्टिव्ह अँड हेवी. आपण डायरेक्टली आता आन्सर बघूया. लेट्स सी द आन्सर. नाउन इन्स्ट्रुमेंट, त्यासाठी ॲडजेक्टिव्ह आहे, डिफाईन करणारा वर्ड अट्रॅक्टिव्ह. रेन्स हेवी, क्वालिटी सुपिरियर, लाईफ लोनली. ओके. A4 ग्रामरच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी. डू एज डिरेक्टेड सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे. मेनी मोबाईल्स प्रोव्हाइड द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा. या सेंटेन्सचं काय करायचं आहे, बिगिन द सेंटेन्स विथ द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा. तर या वाक्यामध्ये शक्यतो आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये चेंज करायचं आहे. सेकंड सेंटेन्स जे आहे, यू कॅन ऑल्सो सेंड मेसेज वाया द इंटरनेट. रिराईट द सेंटेन्स युझिंग एबल टू. या सेंटेन्समध्ये एबल टूचा यूज करायचा आहे. आन्सर बघूया. ओके, फर्स्ट आन्सर आहे द फॅसिलिटीने सुरुवात होणारा शब्द. द फॅसिलिटी ऑफ कॅमेरा इज प्रोव्हाइडेड बाय मेनी मोबाईल्स, जे पॅसिव्हमध्ये आपण केलं आहे. आणि एबल टूचा यूज करून आन्सर बघा. यू आर ऑल्सो एबल टू सेंड मेसेज वाया द इंटरनेट. इथे आपण डायरेक्ट आन्सर बघतो. ते एबल टूचा यूज कसा केला, चेंज डिवाइस कसा होतं, त्याचे सेपरेट व्हिडिओ तुम्ही ग्रामरच्या बघू शकता. नेक्स्ट A5 ॲक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स. क्वेश्चन दिलेला आहे. डू यू विश टू हॅव अ मोबाईल फोन वाय. तुमची इच्छा आहे का तुमच्याकडे मोबाईल फोन असावा, का? आन्सर एक मॉडेल म्हणून दिलेला आहे, आपण बघू शकतो. येस, आय ऑलवेज विश टू हॅव अ मोबाईल फोन ॲज इट इज द नीड ऑफ ॲन अवर. इट गिव्स अस इन्फॉर्मेशन, कीप्स अस कनेक्टेड थ्रू आउट द वर्ल्ड. इट सर्टन्स us and adds knowledge. It helps us to attend online lectures, listen speakers online, which will help me to develop my personality. So I think everyone should have it, but there should be some restrictions on it. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4B. त्याच अनसीन पॅसेजवरची तुम्हाला समरी रायटिंग लिहायची असते. रीड द पॅसेज गिवन. क्वेश्चन नंबर 4A म्हणजे आता वरती बघितल्याप्रमाणे त्याची समरी लिहा. इथे समरी दिलेली आहे थोडक्यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट द टायटल आपल्याला लिहिलेलं आहे आणि त्याची समरी आपल्या भाषेमध्ये, स्वतःच्या भाषेमध्ये प्रत्येक मॉडेल म्हणून दिले आहे ते आपण बघू शकतो. द थिंग विच वी कॅन ऑपरेट एनीवेअर एनी टाइम टू कनेक्ट द वर्ल्ड इज अ mobile. It has also features like FM, calculator, alarm clock, camera, music. We can send SMS and MMS through it and store a lot of things in it. We can also connect some mobiles to the computer's network. By using mobile with internet, we can do any work which we do on computer. If you are using a mobile, you cannot live a lonely life. It is always there to entertain you.
It will also connect you with your friends and family anywhere, anytime, even in the natural calamities such as storms, floods, and heavy rains, etc. So now it has got a lot of importance in individual's life. So this type of short but sweet summary you can write. तो या क्वेश्चन पेपरची जो नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट क्वेश्चन्स किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत रायटिंग स्किलच्या, आपण त्या थर्ड पार्टमध्ये बघणार आहोत. सो फ्रेंड्स, आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक्ड इट, प्लीज शेअर इट. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी, प्लीज राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.